नमस्कार. प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेचा शेवट तुमच्या डोळ्यात अश्रू आणू शकतो. कॉलेजमध्ये एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे रोहन आणि स्नेहा एका खोट्या गैरसमजामुळे कायमचे वेगळे होतात. काळ पुढे सरकतो. 5 वर्षांनी रोहन आपल्या छोट्या मुलाला शाळेत सोडायला जातो आणि वर्गात उभी असते त्याची पहिली प्रेयसी स्नेहा. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा त्या छोट्या मुलाच्या तोंडून एक शब्द बाहेर पडतो, आई. खरंच प्रेम पुन्हा जिंकणार का, की नियती पुन्हा त्यांना वेगळं करणार? शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेचं अंतिम सत्य तुमचं मन हेलावून टाकेल. पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजचा पहिला दिवस. नवीन विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. रोहन पाटील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अभ्यासू आणि शांत स्वभावाचा मुलगा. त्याचं एकच स्वप्न होतं, मोठं इंजिनियर बनून आईवडिलांचं नाव उज्ज्वल करायचं. कॉलेजमध्ये घाईघाईने जात असताना एका मुलीचा पुस्तकांचा गट्टा खाली पडला. सगळी पुस्तकं जमिनीवर उखुरली. रोहन लगेच खाली बसला. थांब, मी मदत करतो. ती मुलगी हसली. थँक्यू. तिचं नाव होतं स्नेहा देशमुख. मोठे डोळे, चेहऱ्यावर गोड हसू आणि बोलण्यात प्रचंड नम्रता. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. काही दिवसांनी दोघे एकाच प्रोजेक्ट ग्रुपमध्ये आले. रोज भेटणं, एकत्र अभ्यास, कॅन्टीनमध्ये चहा आणि लायब्ररीत तासनतास बसणं. हळूहळू दोघांची छान मैत्री झाली. एक दिवस कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होता. स्नेहाने गाणं म्हटलं. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमलं. कार्यक्रमानंतर रोहन म्हणाला, तुझा आवाज खूपच सुंदर आहे. स्नेहा हसली. खोटं कौतुक करत नाहीयेस ना? रोहन म्हणाला. नाही, मनापासून सांगतोय. पहिल्यांदाच स्नेहाच्या गालावर लाजेची गुलाबी छटा उमटली. दिवस सरत होते. दोघे एकमेकांचे सर्वात जवळचे मित्र बनले. एका संध्याकाळी दोघे कॉलेजच्या टेरेसवर बसले होते. सूर्य मावळत होता. रोहनने धाडस करून विचारलं, स्नेहा, जर मी तुला आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिलं तर? स्नेहा शांत झाली. काही क्षणांनी ती हसत म्हणाली, मग मीही आयुष्यभर तुझ्यासोबत चालायला तयार आहे. रोहनने हळूच तिचा हात हातात घेतला. त्या क्षणी दोघांच्या प्रेमाची सुंदर सुरुवात झाली. पुढचे काही महिने दोघांचे नातं अधिक घट्ट होत गेलं. दोघांनी ठरवलं, शिक्षण पूर्ण झाल्यावर घरच्यांशी बोलून लग्न करायचं. सगळं अगदी स्वप्नासारखं चाललं होतं. परंतु एका दिवशी स्नेहाला अचानक एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवरील व्यक्ती म्हणाली, रोहनबद्दल तुला एक सत्य सांगायचं आहे. तो फोन ऐकल्यानंतर स्नेहाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. नेमकं काय सत्य होतं? त्या अनोळखी फोननंतर स्नेहा पूर्णपणे बदलली. रोज हसणारी स्नेहा आता शांत झाली होती. रोहनचे फोन, मेसेज सगळ्यांना ती टाळू लागली. रोहनला काही समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये रोहन तिच्या समोर आला. स्नेहा, काय झालंय? 2 दिवसापासून तू माझ्याशी का बोलत नाहीयेस? स्नेहाने नजरा चुकवल्या. काही नाही. रोहन म्हणाला, तुझ्या डोळ्यात पाहून मला कळतं, काहीतरी नक्कीच झालं आहे. सायंकाळी स्नेहाने रोहनला एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलं. दोघे समोरासमोर बसले. काही क्षण शांतता होती. मग स्नेहा हळू आवाजात म्हणाली, रोहन, आपलं नातं इथेच संपवूया. रोहनला धक्काच बसला. काय? पण का? स्नेहाने मोबाईल त्याच्यासमोर ठेवला. त्यात काही फोटो होते. एका मुलीसोबत रोहन हसत उभा होता. स्नेहा रडत म्हणाली, त्या फोनवर मला सांगितलं, रोहनचं आधीपासून दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. तो फक्त तुझ्याशी खेळतोय. रोहन फोटो पाहून शांतपणे हसलं. अगं वेडाबाई, ही माझी चुलत बहीण पूजा आहे. तिच्या वाढदिवसाचे फोटो आहेत. स्नेहा काही क्षण गप्प बसली, पण तिच्या मनात शंकेचं बीज आधीच पेरलं गेलं होतं. तेवढ्यात कॅफेच्या बाहेर तोच अनोळखी माणूस उभा होता. त्याचं नाव होतं विक्रांत. तो स्नेहावर एकतर्फी प्रेम करत होता. रोहनला दूर करण्यासाठी त्यानेच खोटे फोटो आणि खोट्या गोष्टी तयार केल्या होत्या. तो दूर उभा राहून हसत म्हणाला, आता हे दोघं कधीच एकत्र येणार नाहीत.
दुसऱ्या दिवशी स्नेहाच्या वडिलांची बदली दुसऱ्या शहरात झाली. घाईघाईत संपूर्ण कुटुंब पुणे सोडून निघालं. रोहन स्टेशनवर धावत पोहोचला, परंतु ट्रेन सुटली होती. खिडकीतून स्नेहाने त्याला पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. रोहन प्लॅटफॉर्मवर उभा राहून ओरडला, स्नेहा, माझ्यावर विश्वास ठेव. परंतु रेल्वेचा आवाज त्याचा आवाज गिळून गेला. त्या दिवसानंतर दोघांचा संपर्क पूर्णपणे तुटला. नंबर बदलले, शहर बदललं आणि आयुष्यही बदललं. 5 वर्ष लोटली, पण दोघांच्या मनातलं पहिलं प्रेम अजूनही जिवंत होतं. मात्र नियतीने त्यांच्यापासून अजून एक मोठं वळण राखून ठेवलं होतं. 5 वर्षांनी काळ पुढे गेला होता. रोहनचं आयुष्य पूर्ण बदललेलं होतं. तो एका मोठ्या कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. कारण 2 वर्षापूर्वी एका रस्ते अपघातात त्याची पत्नी आरती वारली होती. आता त्याच्या आयुष्यात फक्त एकच आधार होता, त्याचा 4 वर्षाचा मुलगा आर्यन. रोहनने मुलासाठी जगायचं ठरवलं होतं. सकाळी त्याला तयार करणं, शाळेत सोडणं, संध्याकाळी त्याच्यासोबत खेळणं. तो आई आणि बाबा दोन्ही भूमिका निभावत होता. एका दिवशी आर्यनच्या शाळेत नवीन वर्गशिक्षिका आल्याची सूचना मिळाली. रोहन त्याला वर्गात सोडायला गेला. वर्गाचं दार उघडलं गेलं आणि त्याचे पाय जागच्या जागी थबकले. समोर फळ्यावर नाव लिहित उभी होती स्नेहा देशमुख. स्नेहाने मागे वळून पाहिलं. रोहनला पाहता तिच्या हातातून खडू खाली पडला. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. 5 वर्षापूर्वी अपूर्ण राहिलेलं प्रेम आज पुन्हा समोर उभं होतं. आर्यन धावत स्नेहाजवळ गेला. गुड मॉर्निंग मॅडम. स्नेहाने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. गुड मॉर्निंग आर्यन. रोहनच्या मनात वेदना दाटून आल्या. तो शांतपणे म्हणाला, नमस्कार. स्नेहाने हलकंसं उत्तर दिलं, नमस्कार. दुपारी शाळा सुटल्यानंतर आर्यन धावत बाहेर आला. तो आनंदाने म्हणाला, बाबा, माझी नवीन मॅडम खूप छान आहे. ते अगदी आईसारखं प्रेम करतात. हे ऐकताच रोहन आणि स्नेहा दोघेही काही क्षण शांत झाले. संध्याकाळी स्नेहा स्टाफ रूममध्ये एकटी बसली होती. तिच्या डोळ्यासमोर आर्यनचा हसरा चेहरा होता. ती स्वतःशीच म्हणाली, हा मुलगा किती गोड आहे, पण त्याची आई कुठे आहे? दुसऱ्या दिवशी शाळेत पालक शिक्षक बैठक होती. स्नेहाने धीर धरून विचारलं, आर्यनची आई आली नाही? रोहन काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, ती आता या जगात नाही. हे ऐकताच स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला वाटलं होतं रोहन आनंदात असेल, पण नियतीने त्याच्याकडूनही खूप काही राहून घेतलं होतं. त्या रात्री स्नेहा खूप रडली. तिला पहिल्यांदाच जाणवलं तिने रोहनला समजून न घेता त्याच्यावर अविश्वास केला होता. आणि दुसरीकडे रोहन जुन्या आठवणींचा बॉक्स उघडून बसला होता. त्यात अजूनही स्नेहाने कॉलेजमध्ये दिलेलं एक छोटंसं बुकमार्क जपून ठेवलेलं होतं. तो त्या हातात धरून म्हणाला, किती उशीर झाला ना स्नेहा. पण नियतीने अजून त्यांची कहाणी संपवली नव्हती. कारण एक जुने रहस्य अजूनही उघड व्हायचं होतं. दुसऱ्या दिवशी स्नेहा शाळा सुटल्यानंतर एकटी स्टाफ रूममध्ये बसली होती. रोहनचे शब्द तिच्या कानात घुमत होते. ती आता या जगात नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती स्वतःशीच म्हणाली, रोहन, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. त्या संध्याकाळी स्नेहा तिची जुनी कॉलेज मैत्रीण नेहाला भेटायला गेली. गप्पा मारताना अचानक रोहनचा विषय निघाला. नेहा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, स्नेहा, तुला एक सत्य माहीत नाही. स्नेहा दचकली. कसलं सत्य? नेहाने मोबाईलमधून एक जुना फोटो दाखवला. त्या फोटोमध्ये रोहनसोबत असलेली मुलगी म्हणजे त्याची चुलत बहीण पूजा होती. स्नेहाच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. म्हणजे? हो. नेहा म्हणाली, तुझा गैरसमज मुद्दाम निर्माण करण्यात आला होता. नेहाने पुढे सांगितले,
विक्रांत आठवतोय? तोच तुझ्यावर एकतर्फी प्रेम करायचा. त्यानेच खोटे फोटो, खोटे फोन आणि खोट्या गोष्टी तयार केल्या होत्या. तू आणि रोहन वेगळे हवेत म्हणून. स्नेहाच्या हातातून मोबाईल खालीच पडला. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती रडतच रोहनच्या घरी पोहोचली. दार उघडलं. समोर आर्यन उभा होता. मॅडम. तो आनंदाने तिच्या गळ्यात पडला. या ना. रोहन हॉलमध्ये आला. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, रोहन, माफ कर मला. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. रोहन काही क्षण शांत राहिला. मग हलकसा हसला. भूतकाळ बदलता येत नाही स्नेहा. तेवढ्यात आर्यन दोघांचे हात एकत्र करून म्हणाला, तुम्ही दोघे नेहमी हसत राहा ना. दोघेही त्याच्याकडे पाहून हसले. रोहनने शांतपणे विचारलं, तू लग्न केलं नाहीस? स्नेहाने मान हलवली. नाही. कारण मी आजही ती थांबली तुला विसरू शकले नाही. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पहिल्यांदाच तिचा हात हातात घेतला. मीही तुला कधी विसरलो नाही. त्या क्षणी 5 वर्षापूर्वी तुटलेलं नातं पुन्हा जुळायला लागलं. पण एक नवीन प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. आर्यन स्नेहाला स्वीकारेल का? आणि स्नेहा एका लहान मुलाची आई बनण्याची जबाबदारी स्वीकारेल का? त्या दिवसानंतर स्नेहा अधूनमधून आर्यनला भेटू लागली. शाळेत ती त्याची शिक्षिका होती आणि शाळेबाहेर एक जिवलग मैत्रीण. आर्यनलाही तिची सवय झाली होती. तो रोज काही ना काही कारण काढून तिच्याशी बोलायचा. एक दिवस शाळेत मदर्स डे कार्यक्रम होता. प्रत्येक मुलाने आपल्या आईसोबत यायचं होतं. आर्यन मात्र एका कोपऱ्यात शांत बसला होता. स्नेहाने त्याच्या जवळ जाऊन विचारलं, काय रे, काय झालं? आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, माझी आई असती तर. हे ऐकताच स्नेहाचं मन भरून आलं. तिने त्याला प्रेमाने मिठी मारली. कार्यक्रम सुरू झाला. सर्व मुलं आपल्या आईसोबत स्टेजवर जात होती. तेवढ्यात आर्यनने स्नेहाचा हात धरला. मॅडम, आज तुम्ही माझ्यासोबत याल का? स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने त्याचा हात घट्ट पकडला. नक्की. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. दूर उभा असलेला रोहन हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्याला पहिल्यांदाच वाटलं कदाचित नियती त्याला दुसरी संधी देत होती. त्या संध्याकाळी आर्यनने रोहनला विचारलं, बाबा, स्नेहा मॅडम कायम आपल्या घरी राहू शकतात का? रोहन हसला. का रे? आर्यन निरागसपणे म्हणाला, कारण त्या माझी खूप काळजी घेतात आणि मला त्या आईसारख्या वाटतात. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. काही दिवसांनी रोहनने स्नेहाला एक शांत बागेत भेटायला बोलवलं. दोघे बराच वेळ काहीच बोलले नाहीत. मग रोहन म्हणाला, आपण दोघांनी भूतकाळात खूप काही गमावलं. पण जर तुला अजूनही माझ्यासोबत आयुष्य जगायचं असेल, तो खिशातून एक छोटी अंगठी काढत म्हणाला, स्नेहा, पुन्हा एकदा माझी साथीदार होशील? स्नेहाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. ती हसत म्हणाली, हो, यावेळी कधीच तुझा हात सोडणार नाही. तेवढ्यात आर्यन धावत आला. मग आता मी तुम्हाला तो काही क्षण थांबला आणि हसत म्हणाला, आई. स्नेहा जागच्या जागी थबकली. तिने आर्यनला मिठीत घेतलं आणि मनापासून रडू लागली. त्या एका शब्दाने तिच्या आयुष्यातली अनेक वर्षाची पोकळी भरून निघाली. लग्नाची तारीख ठरली. सगळं पुन्हा एकदा आनंदात सुरू झालं. परंतु लग्नाच्या आदल्या दिवशी रोहनला एक अनोळखी फोन आला. फोनवरील आवाज म्हणाला, तुमच्या पहिल्या प्रेमाचा शेवट मी केला होता. आता तुमचं दुसरं आयुष्यही उद्ध्वस्त करणार आहे. रोहनचा चेहरा फिकट पडला. तो आवाज विक्रांतचाच होता. लग्नाच्या आदल्या दिवशी रोहनच्या मोबाईलवर आलेला तो फोन अजूनही त्याच्या मनात घुमत होता. तुमचं दुसरं आयुष्यही उद्ध्वस्त करणार आहे. तो आवाज विक्रांतचाच होता.
रोहनने लगेच पोलिसांशी संपर्क साधला. त्याने 5 वर्षापूर्वीची सर्व गोष्टी सांगितल्या. खोटे फोटो, खोटे फोन आणि गैरसमज निर्माण करण्याचा कट. पोलिसांनी विक्रांतवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडला. मंडप फुलांनी सजला होता. आर्यन आनंदाने इकडे तिकडे धावत होता. तो प्रत्येकाला सांगत होता, आज माझ्या बाबा आणि आईचं लग्न आहे. त्याचा निरागस आनंद पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू होतं. मंगलाष्टक सुरू होणार इतक्यात मंडपाबाहेर विक्रांत आला. तो मोठ्याने ओरडला, हे लग्न होऊ देणार नाही. सगळे घाबरले. तो स्नेहाकडे पाहून म्हणाला, आजही तू माझीच होशील. तेवढ्यात पोलीस पुढे आले. विक्रांत तुम्हाला अटक करण्यात येत आहे. तो पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. जाता जाता तो रोहनकडे पाहून म्हणाला, मी हारलो. रोहन शांतपणे म्हणाला, खोटं काही काळ जिंकू शकतं, पण सत्य कायम जिंकतं. वातावरण पुन्हा शांत झालं. भटजी म्हणाले, आता शुभ मुहूर्त आहे. रोहन आणि स्नेहा मंडपात बसले. मंगलाष्टक सुरू झाले. रोहनने स्नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तिच्या भांगात कुंकू भरलं. दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. लग्नानंतर आर्यन धावत स्नेहाजवळ आला. तो हळू आवाजात म्हणाला, आई. स्नेहाने त्याला घट्ट मिठी मारली. हो बाळा, आजपासून मी कायम तुझी आई आहे. आर्यन हसत म्हणाला, आता आपलं कुटुंब पूर्ण झालं. 3 वर्षांनी रोहन, स्नेहा, आर्यन आनंदाने एकत्र राहत होते. स्नेहा अजूनही शिक्षिकाच होती. रोहन त्याच्या कामात यशस्वी झाला होता. एका रविवारी तिघेही त्या जुन्या कॉलेजमध्ये गेले जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. रोहन हसत म्हणाला, आठवतंय? तुझी पुस्तकं खाली पडली होती. स्नेहा हसली आणि एका अनोळखी मुलाने ती उचलून दिली होती. दोघेही हसू लागले. आर्यनने दोघांचे हात हातात घेतले. चला, आता आईस्क्रीम खायला जाऊया. तिघेही हातात हात घालून पुढे चालू लागले. सूर्य मावळत होता, पण त्यांच्या आयुष्यात एका सुंदर नव्या सकाळची सुरुवात झाली होती. विश्वासाशिवाय प्रेम अपूर्ण असतं. गैरसमज नातं तोडू शकतात, पण खरं प्रेम, सत्य आणि विश्वास शेवटी पुन्हा एकत्र आणतातच. कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.